प्रथमतः या भागातील सर्व कष्टकरी जनतेचे मी आभार मानतो की त्यांनी या पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा अशी परिस्थिती असताना देखील माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्यांच्या मुलाला त्यांनी सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्व या भागातील जनतेचे मी आभार मानतो. आणि इथून पुढं मी त्यांच्यासाठी 24 तास त्यांच्या सेवेसाठी उपलब्ध राहील, मी असं तुमच्या माध्यमातून त्यांना वचन देतो. विषय या गावामध्ये 2006 पासून पूर्वी शिवजयंती स्थापन होतच होती, परंतु 2006 पासून शिवते जीवा मंच पिंपळा बुद्रुक यांच्या माध्यमातून जे शिवजयंतीच्या निमित्तानं रक्तदान शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम म्हणलं तर कीर्तन सेवा, त्याचबरोबर तज्ञ लोकांचे मार्गदर्शन, शाळेतील विद्यार्थ्यांचे खेळ घेतात, असे वेगवेगळे उपक्रम राबवून सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन शिवजयंती साजरी होती. त्याचबरोबर रक्तदान शिबिर हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण सध्या तरुणांच्या मनामध्ये नवचैतन्य निर्माण कसं होईल. तर शिवरायांची जयंती आमच्या गावामध्ये डॉल्बी वगैरे न लावता एक सामाजिक उपक्रम राबवून शिवजयंती साजरी करते तरुण, हे खरोखरच इतर मंडळांनी देखील यांचा आदर्श घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीनं आमच्या गावातील शिवते जीवा मंचच्या माध्यमातून जी शिवजयंती राबवली जाते, तर अशी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वस्तीमध्ये हे उपक्रम राबवायला पाहिजेत, जेणेकरून महाराजांचे विचार आणि जे पीडित शोषित जनता आहे त्यांना आपल्या मंडळाच्या माध्यमातून कशी मदत होईल हा विचार मंडळाने जोपासावा, एवढंच मी